आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा? चुकूनही खाऊ नका हा एक पदार्थ. यंदा शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीचे व्रत असणार आहे. आषाढी एकादशीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते. म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये हा उपवास जवळपास सर्वजण करतात आणि श्रीहरी विष्णू विठू माऊलींच्या भक्तांसाठी तर हा उपवास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हटले जाते. वर्षातील 24 एकादशीपैकी देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी आणि देवउठणी म्हणजेच कार्तिकी एकादशी या 2 एकादशी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीचा उपवास कधी धरायचा, कधी सोडायचा, त्याचबरोबर कोणकोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत आणि आपण उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा म्हणजे आपल्याला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मात आषाढी एकादशीला एक विशेष महत्त्व आहे. ही एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. म्हणूनच एकादशीला भगवान विष्णूंची देखील मनोभावे पूजा करतात. या व्रताचे पालन केल्याने सर्व पापे नष्ट होतात व मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते. शास्त्रात एकादशी व्रत पाळण्याचे विशेष नियम सांगितले आहेत. असे म्हणतात की जर या नियमांचे योग्य पालन केले नाही तर उपवासाचे फळ मिळत नाही. शास्त्रानुसार या दिवशी उपवास केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे देखील मानले जाते. एकादशीच्या दिवशी विशिष्ट पदार्थाचे सेवन केले जाते. मात्र शास्त्रात या दिवशी काही पदार्थांचे सेवन वर्ज्य करण्यास सांगितले आहे. मग या एकादशीच्या दिवशी तुमचा उपवास असेल तर कोणकोणते पदार्थ तुम्ही खाऊ शकता हे सर्वात प्रथम पाहूया. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची आराधना आणि प्रार्थना करून हे व्रत केले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासाने पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी बऱ्याच कुटुंबातील सर्वजण उपवास करतात. शरीर शुद्धीकरणासाठी खरं तर उपवास केले जातात. तर एकादशीचा उपवास हा महाशिवरात्री, हरतालिका या व्रताप्रमाणे पूर्ण 24 तासासाठी केला जातो. म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकावं आणि त्या शुद्ध पाण्याने स्नान करून रोजच्या देवाची पूजा करून तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू आणि विठू माऊली रखुमाई यांची विधिवत पूजा करायची आहे. तर अगदी योग्य पद्धतीने या दिवशी पूजा करायची आणि या व्रताला सुरुवात करायची आहे. हा उपवास दिवसभर करायचा, रात्रभर करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडायचा आहे. म्हणजे तुम्ही 25 जुलैला सकाळी उपवास केला तर तो रात्री सोडायचा नाही. रात्री सुद्धा उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत आणि मग 26 तारखेला तुम्ही सकाळी 5:30 ते 8:30 या शुभ वेळात हा तुमचा उपवास सोडू शकता. तसेच पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, जय जय रामकृष्ण हरी, जय जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप करावा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल. अगदी साधी जरी पूजा तुम्ही मनापासून केली तरी त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. त्याचबरोबर जी बालके आहेत, लहान मुले, वृद्ध म्हाताऱ्या व्यक्ती किंवा जे वारंवार आजारी असतात किंवा गर्भवती स्त्रिया यांनी कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमांचं पालन करण्याची आवश्यकता नाही. फक्त त्यांनी केवळ भगवान श्रीहरी विष्णू आणि विठ्ठलाचे नामस्मरण करावे. मनातल्या मनात मंत्र जाप करावा. एवढं जरी त्यांनी मनापासून केलं तरी त्यांना पुण्याची प्राप्ती होते. या उपवासामध्ये तुम्ही दूध, फळे खाऊ शकता. शेंगदाणे, तळलेले चिप्स, साबुदाणा खिचडी, भगर, रताळे असे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता. उपवासाचे पदार्थ बनवताना शक्यतो सैंधव मीठाचा वापर करावा. उपवास करताना आपण मात्र शरीर शुद्धीसाठी उपवास करतो, पण आपलं मनही या दिवशी तेवढंच स्वच्छ असणं, चांगले विचार आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं. कोणाशीही वादविवाद, शिव्याशाप अशा गोष्टी करू नयेत. कोणाशीही भांडण करू नये. या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे, गोड बोलावे. उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ विठ्ठलाच्या ध्यानधारणेमध्ये घालवावा, मंत्र जाप करण्यात घालवावा. असं केल्याने भगवान श्रीहरी विष्णू आणि विठू माऊली तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील. उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडं आणि सात्विक अन्न खायचं आहे. कारण काही उपवास असे आहेत की जे दुसऱ्या दिवशी सोडले जातात.
जसे की हरतालिका असेल, एकादशी असेल, महाशिवरात्र असेल, हे उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडतो. त्यामुळे या दिवशी कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ खावेत. कारण उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे. त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावर भर द्यावा. त्यातल्या त्यात तुम्ही खजूर, राजगिरा, रताळे, सुकामेवा, फळे अशा पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकता. तसेच या दिवशी ज्यांना उपवास आहे किंवा नाही, ज्यांना उपवास करायचा असेल किंवा नसेल, त्यांनी पुढे मी जे काही पदार्थ सांगणार आहे ते तुम्ही चुकूनही या दिवशी खाऊ नका. कारण एकादशीला हे पदार्थ वर्ज्य सांगितले आहेत. मग या एकादशी दिवशी तुमचा उपवास असो किंवा नसो, तर त्यामधील सर्वात पहिला आणि महत्वाचा पदार्थ म्हणजे तो जो आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला चुकूनही खायचा नाही, तो म्हणजे तांदूळ किंवा भात. जरी तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तरी या दिवशी तांदूळ खाऊ नये. तांदळापासून तयार केलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खाणे टाळावे. या दिवशी तांदूळ खाल्ल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्व आहे. हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो, पारमार्थिक ओढ लागते, संसार सुखाचा होतो, निरोगी काया, सुदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो. ईश्वर समीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी आहे. म्हणून दर महिन्यात 2दा एकादशी येतात. त्याचे पालन करणाऱ्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. एकादशी ही तिथी पौर्णिमेच्या आधी 4 दिवस येते आणि अमावस्या आधी 4 दिवस येते. या दोन्ही दिवशी भरती ओहोटीच्या दृष्टीने भूगर्भात अनेक हालचाली घडत असतात. आपल्या शरीराचा 75% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. म्हणून दोन्हीचा ताळमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळवून घेणे प्राप्त ठरते. यासाठी आपल्या पूर्वजांनी एकादशीचा उपवास सांगितला आहे. आयुर्वेदात उपवासाच्या प्रक्रियेला लंघन असे म्हणतात. लंघन अर्थात अन्नवर्ज्य करणे. आपला देह हे एक यंत्र आहे. यंत्राला नियमित डागडुजी करावी लागते, अन्यथा ते कधीही बंद पडते. शरीररूपी यंत्राची डागडुजी म्हणजे नियमित आहार, व्यायाम आणि झोप. यंत्र सतत वापरात असेल तरीही ते काम करणे बंद करते. त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती द्यावी लागते. शरीराला सुद्धा लंघनाच्या रूपाने एक दिवस सक्तीची विश्रांती आवश्यक असते. आपण अन्न ग्रहण करतो, परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाहीत. एक अन्न पचत नाही तोवर दुसरे अन्न ग्रहण करतो. ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते. यासाठी 15 दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा. उपवास शक्यतो काही न खाता करावा. गरज लागली तर फलाहार करावा. मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या म्हणीप्रमाणे फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास न केलेला बरा. अशा वेळेस अनेक जण उपवास जमत नसेल तर काही गोष्टी वर्ज्य करून एकादशी करतात. त्यात प्रामुख्याने तांदूळ खाऊ नये असे सांगितले जाते. त्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते, तर ती अशी आहे. पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला. त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वीगर्भात पडला. असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती. तसेच महर्षी मेधांनी पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते. म्हणून एकादशीला तांदूळ खात नाहीत. एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधांचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे असे मानले जाते. तसेच तांदूळ वर्ज्य करण्यामागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. तांदूळ हा पाण्यातच शिजवला जातो. त्याच वेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते. यामुळे मन विचलित व चंचल होते. मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमामध्ये अडथळा आणते. म्हणूनच एकादशीला तांदळाचे पदार्थ खाण्यास मनाई आहे. उपवासाच्या दृष्टीने एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, तर ते म्हणजेच पथ्य आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहेत. त्याचे पालन करायचे असेल तर ते शास्त्राला धरून केले तरच त्याचा उपयोग होईल, जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होईल. आपल्या पूर्वजांनी खूप विचारपूर्वक आपले सणवार साजरे केले आहेत. त्याचबरोबर तांदळाप्रमाणे या दिवशी बार्लीचेही सेवन करू नये. दुसरं म्हणजेच तामसिक पदार्थ खाऊ नये. म्हणजेच देवशयनी एकादशीला पूर्ण रूपाने सात्विक आचार आणि विचार असावेत. या दिवशी तामसिक पदार्थांचे म्हणजे
मांस, कांदा, लसूण यांचे सेवन करू नये आणि कोणत्याही प्रकारची नशा करू नये. तंबाखू आणि सिगारेट ओढू नये. तसेच या दिवशी पानाचा विडा देखील खाऊ नये. या पदार्थांचे सेवन केल्याने मनात वाईट विचार येऊ शकतात. एकादशीच्या दिवशी लसूण, कांदा, मांस, मासे, अंडी इत्यादी गोष्टी खाऊ नयेत. तसेच व्रत करणाऱ्यानेच नाही तर घरातील सर्व सदस्यांनी देखील खोटे बोलणे आणि चुकीचे काम करणे अवश्य टाळले पाहिजे. उपवासाच्या वेळी मनात राग, मत्सर, ईर्ष्या अशा भावना असू नयेत. तसेच या दिवशी व्यसनांना आणि वादविवादांनाही टाळावे. म्हणजेच एकादशीच्या दिवशी तुम्ही पदार्थ खाण्याबरोबरच आपलं आचरण देखील चांगलं असलं पाहिजे याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार ठेवायचे नाहीत. या दिवशी घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते आपण टाळले पाहिजे. या दिवशी बेसन पिठलं सुद्धा करू नये. आषाढी एकादशीला कोणाप्रती वाईट विचार आणू नयेत आणि कोणाबद्दल वाईट देखील बोलू नये. जर आपल्या मनात एखाद्याच्या प्रती द्वेष, ईर्ष्या, लोभ असल्यास या दिवशी या सर्व विकारापासून दूर राहावे आणि देवाच्या भक्तीमध्ये आपले मन रमवावे. तेव्हा आपली पूजा सार्थक होते. तसेच देवशयनी एकादशीला पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे. केवळ शरीर नाही तर मन देखील शुद्ध असलं पाहिजे. या दिवशी असे विचार देखील मनामध्ये येणे योग्य नाही. जे ब्रह्मचर्याच्या नियमांच्या विरुद्ध असतील त्यांचा मनावर पूर्णपणे ताबा असावा आणि हा दिवस केवळ देवाच्या मंत्रांनी जप करत घालवावा. रात्री देखील जमिनीवर चटई घालून झोपावे. गादी वापरू नये. अशा या पवित्र दिवशी तुम्ही अशा काही पदार्थांचे सेवन केले तर आपल्याला या व्रताचे फळ मिळणार नाही. या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त आपण पांडुरंगाचे, श्रीहरी विष्णूचे नामस्मरण करावे, मंत्र जप करावा. तर मी तुम्हाला सांगितलं की हा उपवास कसा करायचा, दिवसभर करायचा, रात्रीही करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा. तर हा उपवास बऱ्याच ठिकाणी दही भात खाऊन सोडला जातो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडताना सुद्धा आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे. म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल. म्हणजे उपवास सोडताना सुद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करणं जरूर टाळा. शक्य झालं तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा दही भात खाऊन किंवा मग तुम्ही जेवण बनवलं असेल साधं सात्विक वरण भात, भाजी पोळी, चपाती असं जेवण करून सुद्धा तुम्ही हा उपवास सोडू शकता. अनेक ठिकाणी बघा जेवताना कांदा खातात. तर शक्यतो उपवास सोडताना तुम्ही कच्चा कांदा खाऊ नका. साधे आणि सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्ही उपवास सोडा. जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचं, उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितलेलं आहे. त्याचबरोबर उपवास कसा करावा, कसा सोडावा, काय खाऊन सोडावा, ज्यामुळे तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल अशी संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.